बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील फरार आरोपींपैकी एक अमळनेर येथील अविनाश पाटील याला नाशिक येथील पोलिसांनी अटक केली आहे। 15 नोव्हेंबर रोजी नाशिक पोलिसांनी मुख्य आरोपी शरद शिंदे, अविनाश पाटील व किरण पाटील यांच्या घरी तपासणी केली। बोगस शालार्थ आयडी तसेच बोगस डीएड बीएड पदव्या बनवून, त्याचप्रमाणे बोगस टीईटी प्रमाणपत्र बनवून जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी संस्था चालकांनी खिरापती सारख्या नोकऱ्या वाटल्या होत्या आणि मागील तारखेचे कोट्यावधी रुपये पगार देखील काढले होते। यात अमळनेरच्या शरद शिंदे यांच्यासह शिक्षण उपसंचालक विभाग, जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथील कर्मचारी सहभागी होते। शेकडो कोटी रुपयात शासनाची आर्थिक फसवणूक यात करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालकांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात स्वतंत्र एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली आहे। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी तडजोड करत शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील यांच्यासोबत आवक जावक रजिस्टरमध्ये अदलाबदल केली आणि हा प्रकार पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या लक्षात आला। यात देखील मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे लक्षात आले व सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही आरोपी हस्तक्षेप करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने चौकशी अधिकारी अशोक गिरी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। गैरव्यवहाराची चौकशी करणारे पोलीस अधिकारीच भ्रष्ट निघाल्याने पोलीस खात्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचला, म्हणून पोलीस खात्याने हा प्रकार गांभीर्याने घेत शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील यांच्या घराची झडती घेऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र तिघेही पळून जाण्यात यशस्वी झाले। आरोपी पुन्हा राजरोसपणे अमळनेरात फिरत असल्याची माहिती आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। पोलीस निरीक्षक अतुल डहाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश केदार, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गीते, शिवाजी कुलकर्णी, प्रवीण महाजन, वैभव खांडेकर, स्वप्नील जाधव या पोलिसांचा ताफा 15 रोजी भल्या पहाटे अमळनेरात येऊन धडकला। तिघांच्या घरी शोधाशोध करण्यात आली। पिंपळे रस्त्यावर अविनाश पाटील हा त्याच्या घरातून पळून गेला। त्याच्या पायालाही पळताना दुखापत झाली। त्याचा भाऊ सचिन याने त्याला पळवल्याचा संशय पोलिसांना होता, म्हणून नाशिक पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले होते। तिकडे शरद शिंदे सुद्धा गावातून पळून गेल्याचे पोलिसांना समजले। सचिनने दुपारपर्यंत आरोपी अविनाश हजर करतो असे आश्वासन दिल्याने अखेर सचिनला सोडण्यात आले। सायंकाळी अविनाशला पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले। पोलिसांनी त्याला नाशिक येथे नेऊन अटक केली। उर्वरित आरोपींचा कसून शोध घेत आहेत। दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या या आरोपींसाठी राजकीय नेते पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे समजते। राजकीय नेत्यांनी या कोळशाच्या दलालीत हात घातला तर हात काळे होणारच, त्यामुळे यापासून दूर राहिलेलंच बरं। या घोटाळ्याची व्याप्ती शेकडो कोटीपर्यंत असल्याचा संशय पोलिसांना असल्याने ते राजकीय दबावाला बळी पडले नाहीत आणि त्यातून दबाव टाकणाऱ्या नेत्यांची नावं उघड होऊ शकतात।